सो गाईज, जय श्रीराम. आज सरवली पाड्याला कुस्तीचं मैदान आहे, तिकडे चाललो आहे. आता मागे एक आखाडा झाला, त्याच्यानंतर म्हणजे ॲक्च्युली आखाड्यामध्ये पंचासला शूट करायला मिळतच नाही कुस्तीच्या याच्यामध्ये. बघूया आज जरा प्रयत्न करता, कारण कुस्तीचे आपले पैलवान आहेत ठाणे जिल्ह्याचे, त्यांची जाम इच्छा असते की ज्यांना दहा कुस्त्यांना आल्यावर ब्लॉग बनवायचा असा. बघूया आजचा प्रयत्न करता आणि ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन. कुस्त्या वगैरे कशी स्पर्धा पार पाडते आणि एकदम चटकेदार कुस्त्या ज्या कशा आहेत किंवा होतात या दाखवण्याचा प्रयत्न करता. चला मग आता मंडळी मैदानात पोहोचूया. प्रकारे आणि बक्षीस आणि गदे वगैरे मैदानामध्ये घेऊन आलेले त्याची ती मस्त तरी सुंदरची मिरवणूक काढली आहे. मला मैदानाचं आयोजन दाखवता. आयोजन केलेलं बारीक पर्यंत चालू झाले असते. हॅलो हॅलो, सुस्वागत. लगेचच प्रतिमा पूजन झाल्यानंतर आखाड्याचं पूजन होऊन भव्य दिव्य अशा मंडळी आता अशा प्रकारे मंगेश पैलवान भेटलेला आहे. सुरुवात होणार आहे. गेले म्हणजे काहीतरी जायची तयारी नाही. साहेब उपस्थित आहेत. तसेच आदरणीय आमचे ॲक्च्युली साखरपुडा बी जाम आहे, त्याच्यामुळे लवकर कल्टी मारायच्या तयारी नव्हतं. बघूया आता जसा टाईम भेटेल त्या हिशोबाने आपण कल्टी मारण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही ब्लॉग बनवायला टाईमच नाही भेटेल, या कुस्त्यांच्या बहिणं मोठा मॅटर होतो. काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष संजयजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. सर्व मान्यवर आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन केले जात आहे आणि लगेचच आखाड्याचं पूजन झाल्यानंतर या कुस्ती स्पर्धेत सुरुवात होणार आहे. मायाला कोणी बघलं नाजूक निर्विघ्न देव सर्व कार्येषु सर्वदा मनोज जो मारुतुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजं वानरयूथमुख्यं रामदूतं शरणं प्रपद्यं श्रीरामदूतं देवाची सोहा चांगली बकऱ्याला माटाने पूजन सुरू आहे. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आखाड्याचं पूजन आणि प्रतिमेचं पूजन होणार आहे. आता सध्या प्रतिमेचं पूजन सुरू आहे. शक्तीची देवता पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता आपल्या खाशा भाषेचा पिक्चरचे हिरो बोलायला लागला. आपल्या आगरी भाषेत हिरोच बोलायचा, तर मस्त छान भूमिका केलेली आज. त्याला वाटतं शूटिंग करून थोडीशी फुरसत आहे म्हणून फडाच्या आखाड्याला आलेला आहे. तर मंडळी म्हणजे आनंद वाटतो. तुम्हाला मागे पण सांगला काय कुशलता ही प्रगती म्हणजे आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. आज त्याला येतले उद्या आम्हाला घेतलं तर अजून बरावलं. आपण ब्लॉगच्या माध्यमातून आपण टी व्हीमध्ये येतात म्हणजे आपण काही हिरो झालो एक प्रकारे. म्हणजे आपला डायरेक्टर आपणच, काही हरकत नाही. मस्त वाटतं. कुशल आम्ही आता कुमार गटापासून आम्ही एकत्र राज्याला असो महाराष्ट्राला असो सगळीकडे एकत्र फिरायचो. कुशलचा रस्ता थोडासा चेंज झाला, आमचं चेंज झालं नाही असं नाही, पण कुस्तीचा प्रेम कुस्तीचा माध्यम एवढा भारी आहे राहू नाही म्हणजे असा त्याच्यापासून. कुस्तीचा प्रेम असंच राहू द्या. म्हणजे कुस्तीची सेवा करा, लाल मातीची सेवा करा. लाल माती तुम्हाला नक्कीच कुठेतरी यश देणार आणि प्रामाणिकपणे स्वतःच्या हिमतीवर आईवडिलांचा आणि गावाचा नाव म्हणून खेळा आणि एक नित्यनेमही खेळा. म्हणजे जेणेकरून आपलं कष्ट आपल्या पुढं फळ देणार नक्कीच हे कुठेतरी. आज मला थोडाफार फुरसत भेटले की फळाला येतो मी, कारण का सध्या आमचा एक कॅरेक्टर आहे जो मेन कॅरेक्टर आहे, त्याची परीक्षा चालू आहे 12वीची म्हणून सध्या शूट थांबलाय. पण थोडाफार कुस्तीचं फळ मला बघायला भेटतो. तर
गावात कुस्तीचा फड बघायला येतो परत. अगदी म्हणजे ठीक आहे, 12वी 10वीच्या परीक्षा झालो त्याच्या मुलाचा महाराष्ट्र आनंद आहे. चला आपल्या मित्राबरोबर आम्हाला वेळ काढायला मिळतं. तिकीट घटना राहतो आणि लवकरच नारेगावात पण कुस्ती स्पर्धा होणार आहे. नारेगावामध्ये पण कुस्ती स्पर्धा होईल लवकरच. एकेकालचा तुपाणी मल्ल, तुपाणी नाही दगडी मल्ल ज्याला बोलत दगडी मल्ल. आम्ही जेव्हा मोठे सर आहेत, आम्ही लहान होतो तेव्हा नानाची बॉडी बघासाठी आम्ही जायचो. खतरनाक म्हणजे बॉडी अशी ना डायरेक्ट दगडी मल्ल. आणि पंचाली लगेचच आखाड्याचा ताबा घ्यायचा आहे. पहिली कुस्ती झाली, एक मानाचा ट्रिपल फेकला जाणार आणि लगेचच या कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. लगेचच मी मान्यवरला माणिक पडेल पोरांचा. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि पहिली कुस्ती मानाची कुस्ती झाल्यानंतर लगेचच पुढच्या कुस्त्या लगेच लावून घ्यायच्या आहेत. सगळी सगळी छोटी छोटी पोरं. ॲक्च्युली ही एक कुस्तीची परंपरा आहे. तुम्ही बघू शकता छोटी छोटी पोरं येतात. ही पेलवान मंडळी कुस्ती स्पर्धा चालू झाली तिकडे. पण ही छोटी छोटी पोरं वस्ताद मंडळी आणि गावकरी मंडळी जे दरशी पाया पडतात हे संस्कार आहेत पेलवानाचे. आणि ही संस्कार आहे आपल्या वस्तादांची. तर वस्ताद हा दुसऱ्या तरी तालुक्यात उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आमच्या आदरणीय काका साहेब आपण असं समस्त मंडळ सरवली यांच्या पहिल्या जे छोट्या मुलांचे 10 कुस्त्या होतील त्यांच्यासाठी प्रमोद शेठ पाटील कोणगाव यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. जो जिंकला त्याने यायचं. कोण जिंकला रे? बरोबर आहे का? ते छोटे कंपनी आहेत त्यांच्या पहिल्या ज्या 10 कुस्त्या होतील, पहिल्या 10 कुस्त्या, या पहिल्या 10 कुस्त्यांना कोणगावचे एक सामाजिक व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोद शेठजी पाटील साहेब यांच्या वतीने प्रत्येक कुस्ती 100 रुपये. तसेच या जयनमान तालीम संघाचे वस्ताद आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब आणि पाटील कुटुंबाचे भगत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय आमच्या तालीम संघाचे वस्ताद गुरुनाथजी पाटील साहेब. छोट्या छोट्या पोरांच्या कुस्त्या ॲक्च्युली भरपूर होतात ठाणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे कमीत कमी 150 आकडा असतो. त्या लहान पोरांना फक्त जिंकलेल्या ना पाठवावरती हरलेल्या पाठवा दोघं पण येतात. ते करण्यामागचा हा उद्देश असतो. तिकडे स्वयंसेवक वगैरे असतील तरी उभे राहा. चांगल्या चांगल्या कुस्त्या आता स्टार्ट हे पडते आले बघ रे. या गाड्या पुढ्याला बरोबर. जो जिंकेल त्याने वरती यायचं, हरेल त्याने यायचं नाही. हा जिंकला बघा रे समोर जाधव करून जे स्वयंसेवक आहेत त्यांनी फिरते राहा. जाधव करून जिंकलेलं आहे. जे पहिले 10 लहान मुलांच्या कुस्त्या होतील त्यांच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक प्रमोद शेठ हनुमान पाटील साहेब. तर मंडळी आमच्या आत्याचा नातू लहान मुलांच्या बंद करा. बाबाच्या नावाने मेडल दिलेले आहे. तो त्याला भेटले म्हणजे सांगायला बाबा आमच्या आत्याचा नातू जिंकलेला बरा वाटला जरा. म्हणजे परंपरा लहान मुलांच्या पूर्ण बंद करा. सर्व जे कुस्ती बघायला आलेले सगळे पहिलवान या. अशा प्रकारे आपण मैदानामध्ये वेलकम सर, आपलं स्वागत. या धन्यवाद. म्हणजे मैदानात गेल्यावर ना ब्लॉक करायची मोठी प्रॉब्लेम पडते. त्याच्यामुळे मैदानात लवकर जायला इच्छा उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत सुस्वागत वेलकम. आत्मा झाला. आता
कोणाला तरी शूटिंग करायला लावायला लागेल. आमचे राष्ट्रीय अतिशय सुंदर कुस्त्या आपल्या समोर आहेत आणि या कुस्त्यांचा आनंद सर्व प्रेक्षक घेत आहेत. या पेलवानाने तयार राहायचं लगेच, पटकन आखाड्यात यायचं. जे सिंदोडचे कुस्ते जमलेले आहेत, आपले पंच रेडी आहेत. आपले राष्ट्रीय पंच जयनाजी पाटील सर सोनाळे उपस्थित आहेत. तुषार नाईक कोण, अंश पाटील सापाड समोर या, प्रसाद पाटील सापाड, आदर्श गायकवाड. 90 अंशापेक्षा जास्त हात जर पाठीवर चढवला तर त्याचा हात निघू शकतो, निखळू शकतो. आणि म्हणून पंचांनी लक्ष द्यायचं आहे. पंचांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. पेलवानाच्या अंगावर माती टाकताना पंचांनी टाका. पेलवानाला एकामेकाच्या अंगावर माती टाकायला सांगू नका. कारण एखादा पेलवान मुद्दाम खांद्यावर टाकता डोळ्यावर उडवेल, त्याच्या डोळ्यामध्ये त्याला डिस्टर्ब करेल. तर अशा प्रकारे होता कामा नये. या ठिकाणी रईस कुस्त्या भादवड, प्रणय तरे चौदरपाडा, नितेश लसने पारिवली, भावेश नांदिवली, हेडुकने दुर्वेश फोलोरे डावलपाडा, तुषार चौधरी चौदरपाडा, सुजल पवार नांदिवली, विराज पाटील पिंपळगार, पारस टिटवाला मांडा. अशा पेलवानाच्या कुस्त्या जमलेल्या आहेत आणि नियमाप्रमाणे आणि क्रमाक्रमाने पेलवानाला यायचंय आणि लढायचं आहे. कुस्ती लढताना आणि स्टेजच्या समोर कोणी उभे राहू नका. सर्व पेलवानांना, प्रेक्षकांना विनंती आहे, रॅलीच्या आतमध्ये जे बसलेले आहेत ते सर्वात मोठे घातकी लोक आहेत आमच्या दृष्टीने. रॅलीच्या आतमध्ये तुम्ही बसायला कामच नाही, तुम्ही इकडे या बसायला. मी डायरेक्ट बोलतो, नाव घेऊन बोला, लक्षात घ्या. आतमध्ये बसू नका तुम्ही. ज्याला बसायला जागा नाही तरी इकडे या. श्रीराम पाटलाकडे जागा बघा, इथे बसतो मी तुम्हाला जागा उठून जागा देतो. रॅलीच्या आतमध्ये कोणी बसू नका प्लीज. नाही तांबा, नाही तांबा गडबड नका. रॅलीच्या आतमध्ये कोण मंडळी आता आमच्या दक्षी कुस्ती झाले. सुरत हजारे मागच्या ठाकूरवाड्याच्या प्रभाकरजी पाटील साहेब, आपण सुद्धा जायचं आहे आखाड्यामध्ये. आमचा नवनिर्वाचित सूरज हजारे नारायण, एक ट्रॉफी आणि 1000 रुपये, आणि 1000 रुपयाचे आलेले आहेत. ते आपल्या गावचे माजी सरपंच मान्य श्री उत्तम करा. सूरज हजारी नारायण, रेड कॉस्ट्यूम ब्लू. पंच आहेत, हातवर करा. ठाणे जिल्ह्याचा शांत पेलवान, सूरज शांत चित्ताने बसले गे. दक्ष विरुद्ध सूरज. 1000 आणि 1 जोडी धरण्याचा प्रयत्न असफल झालेला आहे. फार महत्वाचा आहे आणि मानेवर मारण्याचा प्रयत्न, परंतु ब्रिज मारलेला आहे. या ठिकाणी सरवली आणि सरवली पाडा, आम्ही कधी भेदभाव करत नाही. आणि उपस्थित झालेले आमचे दादा, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कुस्त्या गाजवल्या, हनुमानजी भोईर साहेब सरवलीपाडा यांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी शहापूरवरून साईनाथ रामचंद्र साहेब आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या भोलेनाथ पाटील साहेब आपल्या ठिकाणी स्वागत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य सौ रंजना काकू चौधरी यांचं सुद्धा स्वागत. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व महिला भगिनींचं सुस्वागतम, वेलकम. आपण व्यासपीठावर गाव आहे आणि देशाचं रक्षण करणाऱ्यांचं गाव आहे, लक्षात घ्या. देशाचं रक्षण हनुमान तालीम केंद्र सरवलीच्या वतीने या संपूर्ण परिसराचे लाडके नेते आदरणीय दादा दयानंद चोरगे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाणे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, यांचा सन्मान या व्यासपीठावरती होत आहे. आदरणीय दयानंद दादा चोरगे यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. विजयजी चौधरी यांना विनंती करते की आपण दादांचा सन्मान सगळे अपडेट सकाळी आमच्या ग्रुपवरती टाकले. सन्मान चिन्ह देऊन करायचं आहे. जे हनुमान तालीम संघाच्या वतीने करण्यात येते त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पाऊस करायचा पक्की नको. त्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन पेलवान आमचे कैलास खंडू मडवी, आमचे बंधू, यांचाही सन्मान आपल्याला करायचे.
विजयजी चौधरी हे त्यांचा सन्मान करतील. व्यासपीठावरती त्यांचा यथोचित सन्मान होत आहे. अतिशय कार्यक्षम व्यक्तिमत्व, आदरयुक्त व्यक्तिमत्व आपल्या गावाने केलेलं आहे जे अन्न तालीम संघाने. पण फिरवायचं आहे ना, त्यांना सांगा सर्वांना, एक काही खेळाडूची कुस्ती होणार नाही असं होणार नाही. सर्वांना संधी मिळणार आहे. या 3 कुस्त्या संपल्यानंतर महिलांच्या कुस्त्या होणार आहेत याची नोंद घ्यायची. एकही दिवस विनंती करतोय की व्यासपीठावरती अनेक नामवंत पेलवान आपल्याला माहिती आहे, तर आपण त्यांचा सन्मान करावा. 2 मिनिटं बजाज चौधरी यांना बाजूला करा. सर्वांची कुस्ती होती. या ठिकाणी येदुटणे गावचे आदरणीय उद्योगपती मच्छिंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. आपल्या येण्याने आमच्या सरवली गावामध्ये एक अतिशय शोभायमान शोभा झालेली आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत. हाडवैद्य वसंत सालुंके, हाडवैद्य या ठिकाणी नांदेली गावचे आदरणीय हरवैद्य. संत कबीरांनी सांगितलेलं आहे, नारी की निंदा मत कर यारो, नार तो रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान, शुक भीष्म हनुमान. धन्यवाद सर्व महिलांना, पाहुण्यांना. आणि सुरू होणारी कुस्ती आहे. धन्यवाद सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि इतर ज्या मुलींच्या कुस्त्या जमले त्या मुलींनी सुद्धा या आपल्या कुस्त्यांचे जोड मी या ठिकाणी लतिका पाटील भागवड, रसिका राणे नांदिवली, सोनम वाकडे चौधरपडा. बरोबर आहे पाटील सर, धन्यवाद. चला या ठिकाणी ज्या महिलांनी आता सलामी दिली त्या महिलांचा सन्मान आपण आखाड्यात घेणार आहोत. घ्या घ्या. आदरणीय पाटील सर यांना विनंती करतोय की आपण त्यांच्या सन्मानार्थ आपण महिलांच्या सन्मानार्थ 2 शब्द बोलावं अशी विनंती. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे तर आपण 2 शब्द बोलावं. आदरणीय पाटील सर. सानिया देसले जिंकली का? विजेती कोण आहे? सानिया देसले. आणि पराभूत पेलवाने दोघींनी इकडे पाठवा. महिलांचा सन्मान या ठिकाणी. चला दुसरी मुली चला जोडिया. हे त्यांचं पहिलं लतिका अकोला दे सन्मान केला. सुरू करा. महिला सगळ्या महिला भगिनींनी पुढे यायचं आहे. आपल्या सगळ्यांचा सन्मान केला जात आहे. महिलांचा सन्मान होत आहे. हौसाबाई चौधरी यांचा सन्मान, बेबीबाई चौधरी यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. या सगळ्या महिलांनी समोर या. ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत सर्वांनी समोर यायचं आहे. हे पहा आयोजकांनी असा निर्णय घेतलेला आहे. दादा प्रज्ञा चौधरी या दोन्ही मुलींना प्रज्ञा चौधरी यांचा सुद्धा सन्मान होत आहे. दोन्ही मुली मुलींना आमच्या महिला बक्षीस तर्फे चालू आहेत. नावालीवाला बसला चौधरपाडचे प्रतीक भंडारी. पटापट प्रियंका चौधरी मॅडम या. शुभ सन्मान केला जात आहे सर्वांचा. यानंतर एक डिक्लेरेशन करतोय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं 66व महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जामखेड या ठिकाणी होणार आहे. दिनांक 26 ते 30 मार्च या दरम्यान कुस्ती प्रतीक भंडारीची होईल. त्या कुस्तीमध्ये प्रतीक भंडारी जिंकतो नाही तर त्याचा विरुद्ध शहापूरचे उद्योग त्याला 1000 रुपये भीम चौधरी कडून. आपण व्यासपीठावरती उपस्थित आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान होईल. मार्गदर्शक गुरुवर्य प्राध्यापक श्रीराम पाटील सर. आता जेवढे मुलं कुस्ती खेळताना दिसतात त्या सर्वांना घडवण्यात प्राप्त आमचे सर्वांचे मार्गदर्शक 6000 रुपये मंडळाचे. त्याचबरोबर ओबीसी नेते आहेत असे आमचे महाराष्ट्र स्वर्ण पदक विजेते माजी पेलवान मंगेश नथू चौधरी यांच्या स्मरणार्थ आणखी 1000 रुपये मिकी भीम चौधरी यांच्याकडनं असे एकूण 7. आमच्या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी विनंती करतोय. आदरणीय दयानंददादा चोरगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जावा अशी आपणास विनंती. प्राध्यापक विनोद हनुमान पाटील सर, शाखा व्यवस्थापक SEO
त्याचबरोबर ओबीसी नेते अशा अनेक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असणारे आमचे विनोदजी पाटील सर यांचा शुभ सन्मान आदरणीय धनंजय स्वर्गीय सुरेशदादा पाटील यांचा जो बॅनर लागलेला आहे त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था फाईन लावून केलेली आहे. सर्व कुस्तीगीरांची नोंद घ्यायची आहे. मी ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंदजी चौधरी साहेब व महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे खजिनदार सन्माननीय सुरेशदादा यांना विनंती करतो की वेदिका पाटील यांचा आपण सन्मान करायचे आहे. लगेचच पुढचा सन्मान होत आहे. आदरणीय कृष्णदादा माळी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जात आहे. कृष्णदादा माळी वनिता लक्ष व्यासकडून या स्पर्धेसाठी 50 मेडल देण्यात आलेले आहेत. त्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक धन्यवाद. पुढचा शुभ सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ चॅम्पियन आमचे वस्ताद बबन कालू पाटील यांच्याकडून पाहुण्यांच्या शुभ हस्ते सलामी दिली आणि जाते. भव्य ट्रॉफी दिलेली आहे. त्याचबरोबर विजेता खेळाडू ट्रॉफी आणि पराभूत तालीम संघ सरवली सापडगाव यांचा सुद्धा शुभ सन्मान होत आहे. हे विजय यश राऊत अनगाव कारण भगत साहेब वस्ताद आहेत सापडगावचे. त्यांचा शुभ सन्मान होत आहे. शिवसेनेचे उपनेते भिवंडी पूर्वचे माजी आमदार आणि कुस्तीवर प्रेम करणारे सन्माननीय रुपेश दादा बरोबर सेकंड तर सांगायचं दादा कुस्ती आहे आणि त्या कुस्त्यामध्ये जरा थोडंसं लक्ष दे बाबा देतो. कारण काय या विभागातील आपले जे काही 1 गणा आणि 7,000 रुपये मंडळाचे 5,000 रुपये मंगेश नतुल चौधरी यांच्या स्मरणार्थ विकी चौधरी यांच्याकडून 1,000 रुपये. हो मंडळी, आता अशा प्रकारे थोडीशी फुरसत भेटले. यो माझा ठाणे जिल्ह्याचा आवडता खेळाडू भाई 2 फूट आहे. मी 7-8 कुस्त्या जिंकतोय. हे बघा कौस आहे, बघा कौस आहे. त्याच्यापेक्षा खालते पाणी मारून 2 फूट. अरे उंची वारली का आता उंच झाली. सन्मान करायचे. तर अशा प्रकारे आता मोठी कुस्ती चालू झाली. पंचांची चेंजेस झालेले आहेत. बघूया आता. भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचा सन्मान करायचे. विजय चौधरी आयोजन पण एकदम मस्त एवढा दादांचा सन्मान करून घे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. म्हणजे विवेक पेलवान सुटली कुस्ती विवेकची 7,000 आणि एक कूलर होती. भयानक कुस्त्या करणार. याची कुस्ती जमली नाही अजून. याची कंप्लीट आली. राजू दाला वाटतं संध्याकाळचे फोन करून हैराण करी माझी कुस्ती नाही. त्यानंतर सरवली पाड्याचे माजी शाखा यो एक पेलवान आमचा बंधू बबन पाटील यांचाही सन्मान आपण करायचे. कुस्ती 10,000 बबन पाटील सन्मान कुस्ती आहे 5,000. याची चांगल्या कुस्ती. मी दादांना विनंती करतो. दादा सर्व कुस्तीगीरांना शुभेच्छा द्यायचे. लावलेलं आहे. सांगायला आनंद वाटतं का हरियाणापर्यंत ते पेलवान ठेवलेले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा वितारा सगळं अख्ख्या ऑल महाराष्ट्रात पेलवान ठेवले नाहीत. जय हनुमान तालीम संघ हरियाणा चाललेलं आहे. बघूया आता त्यांच्या माध्यमातून काय असेल आयोजित तो आम्ही नंतर अतिशय भव्य दिवस हा चांगल्या हनुमानगिरी टाका. या ठिकाणी असलेले जे पैलवान आहेत त्यांना त्यांच्यामधलं कुस्तीचं मंडळी डायरेक्ट आकार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आमचे खरं तर हा सर्वांच्या तांबड्या मातीतला मर्दानी खेळ पाटील हा खेळ आपण जपला पाहिजे. ह्या खेळापारी खेळाचा आपल्याला माहिती आहे की घेतलेला शिवाजी महाराजांच्या शेतकरी अजून काळामध्ये देखील खेळला जायचा आणि तो खेळ आज आपण सर्वांनी या ठिकाणी टिकवून ठेवलेला आहे. निश्चितच सर्व पैलवान आहेत त्यांच्या सर्व वस्तादचे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांनी देखील या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. निश्चितच या खेळाला चांगल्या प्रकारचा स्कोप आहे. कारण आपण बाकी खेळांमध्ये बघतो की फक्त खेळलं जातंय, परंतु कुस्ती खेळ असा आहे की याच्यामध्ये जागा मिळू शकते, सरकारी नोकरी मिळू शकते. बाकी खेळांमध्ये फक्त आपण अंगावला आत्रात काढून निघेल. आपल्या शारीरिक चांगलं करणार आहे. हा देखील एक फायदा आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या आयोजित केलं आहोत. खरोखरच ज्या हनुमान तालीम संघ सरवलीला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहे. आणि थोड्याच वेळामध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा सर्व खेळाडूंची प्रेक्षकांची केलेली आहे. पेलवानाचा परिचय असा आहे. काळा जंग घातलेला जो खेळार्थ विकी चौधरी यांनी 1,000 रुपये आणि विष्णू चंद्र चौधरी यांच्या स्मरणार्थ दिनेश चौधरी यांनी 1,000 रुपये
असं 7,000 रुपये आणि एक गदा बक्षीस. आणि सर्व लहान कुस्तीगीरांना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था सुरू केलेली आहे. सो अगदी शांत वातावरण झालेलं आहे. टाचणी भरली तर आवाज येईल असा. गोटीवर ध्यान ठेव. मंडळी आता कुस्ती स्पर्धा या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली तुम्ही बघू शकता. माती आखाड्यावरती आता शेवटच्या काही कुस्त्या बाकी आहे. थोडा बाहेर निघल्या आता. पंचबी भरपूर रन आले. तीन कुस्त्या चालू आहेत मैदानामध्ये. जिंकली का रे? जिंकली का नाही जिंकली? येणार आता चांगल्या कुस्त्या शेवटच्या टप्प्यामध्ये. जरा राहायला बघ नाही. मस्त डावचा आता प्रदर्शन केलं. ब्रिज झाले की हायवे टेकला डायरेक्ट तो युट्यूबर. तो अशा प्रकारे वाटतं त्या पोऱ्याला क्रॅम्प मारल्यामुळे दिलेली. बघू आता पुढची गोष्ट. ए दक्ष लाव. दक्ष चल लवकर. आमच्याकडे बॅनर नाही. सर्व कुस्तीगीरांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय जायचं नाही. जेवणाची व्यवस्था भोजन व्यवस्था सुरू झालेली आहे. पत्रकार बंधू तुम्ही पण जेवण करून घ्या. अक्षा पतू कोलब्या बी आहे तिथे. कोलब्या चालल्या डायरेक्ट वावीच्या बोट्या. हल्दीपेक्षा मोठा मारा दिली त्यावेळी. अरे अले कुस्ती करा. अले राजू तर तासभर ठेवी. जरा बी धरू नको. सो मंडळी आता अशा प्रकारे तुम्ही कुस्ती नियोजनाचा बघू शकता. मस्त नियोजन आहे. आता थोडासा बाहेर निघल्या. बाहेर अशा निघल्या चालूमध्ये हवा मी आली. कधी बी नाव पकडतील ना. आतमध्ये बोललो ते या साईडला जो काही जेवणाची व्यवस्था केलेली आहे कुस्तीगीर सरवलीवाल्यांनी, म्हणजे सर्व पेलवानांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. बकऱ्याचं मटण आहे, भात वगैरे एकदम छान आहे. हे भिवंडी तालुक्यामध्ये आता पुंडास गाव असो, पुंडास गावला पण जेवणाची व्यवस्था केली जाते. जेवायला येणार असतात. तो अशा प्रकारे थोडासा जेवण जेवता. साखरपुड्याला जायचं आहे. इथं जेवता थोडा, मग साखरपुड्याला जा. हां आता बरं ना. चलो का वा. तो मंडळी सरवली तालमीचा आभारी आहोत की आम्ही त्यांनी सर्व पेलवानांची इथं जेवणाची व्यवस्था अगदी उत्तमरित्या केलेली आहे. धन्यवाद पेलवान मंडळी. तर मंडळी आता आमचे एडोजनचे वस्तात फिरले. आमचे गणेश दादा बी जेवणाला. गणेश तुला आज जेवणाचा इथं व्यवस्थापन. जेवण एकदम मस्त, एकदम भारी जेवण. कोणी रंजले कोणी हा तोराच त्याचं जबरदस्त जेवण केलं. जबरदस्त जेवण. अगदी जेवणाची व्यवस्था भारीच आहे, पण जेवण बी जाम भारी वाटलं. जेवलं रे. तो मंडळी आता आजच्या सत्रातील सर्वात शेवटची गोष्टी आहे. प्रत्येक भंडारी तगरपाडा आणि भावेश काकडवालचा पेलवान आहे. गदा आणि 10,000वरती बघूया आता तयारी करतो. राजूदा टोटल वैतागलेला आज, कारण बारकी पोरांपासून तुमची दोघांची लाच लाग. तो मंडळी या निमित्ताने आपल्या सर्व स्पर्धकांचे आणि जे पहिलवान आहेत यांना मी बाकी सर्व कुस्तीगीर तयार मंडळी आता शेवटी कुस्ती चालू आहे मैदानामध्ये. सेकंड लास्ट बॉल आहे. त्याच्यानंतर एक कुस्ती कुस्ती समारंभाचा कार्यक्रम आणि कुस्तीच्या स्पर्धेचा कार्यक्रम आटोपता आलेला आहे. 5 मिनिटाची कुस्ती आहे. याची लावून दीपक ठाकरेकडनं
सुंदर असा कब्जा घेतलेला आहे. फुल क्राऊडेड कुस्ती आता शेवटची गोष्ट. दोन्ही जिंकल खेळाडू त्याला गदा आणि कच्च्या बाला. गुरुचे चेले नाहीत, लक्षात घ्या, पक्क्या गुरुचे चेले. दोघांची शरीरयष्टी पहा. आणि ही गदा चंद्रभागा बाळराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र मंगेश ए चिल करा पुन्हा एकदा चाकला रे जोर जोरात आवाज द्या. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं ए नंदुदा आवाज दे चल. अहमदनगर जिल्ह्यातील यो गोविंद बाबू ओंकार चौधरी यांनी विजय चौधरीला भेटत आहे. आणि कुस्ती चालते. तो मंडळी आता कुस्ती समारंभ आटोक्यात आलेला आहे. योगेश साळवी यांचा बरोबरी झाली तरी हा कार्यक्रम सर्व पाहत आहेत आणि त्यांचा योग्य तो सन्मान आपण केलेला आहे. ज्यांना ट्रॉफी आणि त्यानंतर प्रतीक भंडारी प्रतीक भंडारी ज्यांना आम्ही लाडाने पप्प्या म्हणतो, सोदरपाडा गावचे वजनी पेलवान, मोठे पेलवान. यानंतर ज्यांच्या वतीनं ही गदा ठेवण्यात आली होती त्यांनी अशी सूचना केली, मला गदा घरी न्यायची नाही. आणि या कुस्तीच्या आधी सेकंड नंबरची कुस्ती झाली. त्या सेकंड नंबरमध्ये विजेते किरण मोरे याच ती गदा प्रदान करण्यात येत आहे सर्वांच्या समक्ष. हा सुद्धा एक चांगला पॉइंट आहे. सेवा करतात कुस्ती मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये पहिल्यांदा असा घडलेला आहे. शेवटची कुस्ती ही गद्याची सुटली आणि सेकंड लास्टची जी कुस्ती झाली त्या कुस्तीला ॲक्च्युली आम्हाला आयोजकांना गदा घरी घेऊन जायचाच नाही. त्याच्यामुळे सेकंड लास्टला जो कुस्ती जिंकला होता करण मोरे त्याला दीपक ठाकरे यांचा पट्टा आहे. त्यांना आम्ही बक्षीस देऊन आणि गद्याचा सन्मान केलेला ॲक्च्युली खरं बघता. कारण बक्षीस जी असते ती खेळाडूला देण्यासाठी असते, ती घरा नेऊन त्याचा काही सक्सेस नाही. पण आज आनंद वाटला का हा पहिल्यांदा असा निर्णय झालेला आहे की सेकंड वाल्याला आपण गदा दिलेली आहे. बक्षीस भेटण्याबद्दल मला महेंद्र लास्टच्या फायनलची कुस्ती दिली. महेश त्याची कुस्ती सुटली म्हणून मला ते महेश अभिमन्यू पाटील मला गदा भेटला. मला खूप बरं वाटतंय. मेहनत तुझी आम्हाला दिसते प्रत्येक वर्षी. पण पहिल्या गद्याचा मानकरी झालेला आहे करण मोरे आमचा. म्हणजे इथली फायनलची कुस्ती तूच समज. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. मस्त मस्त मस्त. इकडे बघ ना सगळ्या